नमस्कार. श्रावण महिना दरवर्षीच अगदी खास, पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं एक मास आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की या महिन्यात स्त्रियांनी काही विशिष्ट गोष्टी केल्यास त्या आयुष्यभरासाठी अखंड सौभाग्यवती होतात. हो, अखंड सौभाग्य म्हणजे पतीचं दीर्घायुष्य, कुटुंबातील समृद्धी आणि नात्यांमधील सातत्य. शास्त्रामध्ये स्पष्ट म्हटलंय की या 6 गोष्टी केल्याशिवाय त्या पूर्ण फलप्राप्ती होत नाहीत. पण या गोष्टी कोणत्या आहेत हे समजण्याआधी एक जुनी कथा तुम्हाला ऐकावी लागेल. पुरातन काळात एक स्त्री होती, सती शिलवती. तिच्या पतीवर एक महाशाप होता की तो श्रावण महिन्यातील अमुक दिवशी मरण पावेल. पण शिवलतीने एक अतिशय गूढ विधी केला आणि त्या विधीत जे 6 कृत्य तिनं केलं त्यामुळे मृत्यू दारातून परत गेला आणि तिच्या पतीला पुन्हा आयुष्य मिळालं. या घटनेचा उल्लेख स्वयं भगवान शंकरांनीही केला आहे. आता आपण एक एक करून पाहूया की ती 6 गूढ कोणत्या होत्या आणि त्या आजच्या काळात स्त्रियांनी कशा प्रकारे कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे श्रावण सोमवारी पार्वती पूजन आणि सुहाग चिन्हांची अर्पण. पहिल्या श्रावण सोमवारापासून सुरुवात होते अखंड सौभाग्याच्या प्रवासाची. या दिवशी स्त्री पार्वती मातेची पूजा करावी आणि तिला आपल्या सौभाग्यवती चिन्हे अर्पण करावीत, जसे की हिरव्या बांगड्या, कुंकू, हळद, लवंग, बेडाकी, मेहंदी. या वस्तूंना सौभाग्य चिन्ह असेही म्हणतात. शास्त्रात म्हटलं आहे या चिन्हामुळे नरीचा जीवनसंगीशी संबंध अखंड असतो आणि देवाची वरदहस्त तिच्यावर सदैव राहतो. विशेष म्हणजे या सौभाग्य चिन्हाचे अर्पण केल्याने स्त्रीचे शरीर, मन आणि आत्मा तिन्ही स्तरांवर ऊर्जा जागृत होते. पण ही अर्पणविधी रात्री किंवा माघारी केली तर ती निष्फळ ठरते असा एक गुप्त नियम आहे, म्हणून सकाळीच या पूजेला सुरुवात करावी. दुसरी गोष्ट म्हणजे बेलपत्रावर नवविवाहित जोडप्यांचा नावाचे अभिषेक. ही गोष्ट आजही खूप कमी स्त्रियांना माहिती आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी बेलपत्र घेऊन त्यावर एका नवविवाहित जोडप्यांचे नाव लिहावे. अगदी शुभ आणि सदृढ दाम्पत्य ते असावे आणि हे बेलपत्र महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करावे. शास्त्रात याला पराम सौभाग्य विधी म्हणतात. या कृतीने आपण दुसऱ्यांच्या दाम्पत्याला आशीर्वाद देतो आणि त्या आशीर्वादाचा परावर्ती प्रभाव आपल्यावर पडतो. कधी कधी स्वतःसाठी केलेली प्रार्थना फळ देत नाही, पण दुसऱ्यांच्या सौख्यासाठी केलेली प्रार्थना आपल्याला देखील सौभाग्य देते. हे या विधीचे गूढ आहे. पण या विधीत ही एक अट आहे. हे बेलपत्र केवळ हाताने तोडलेले असावे, ते जमिनीवर पडलेले नकोत, कारण त्याच्या नावात आपण शिवाला अर्पण करतो. त्यांचं जीवन त्या क्षणी शिवाच्या कृपेने सुगंधित होतं. तिसरी गोष्ट मंगलगाथा श्रवण आणि गायन. तिसरी गोष्ट खूपच सुंदर आहे, पण अजूनही अनेक स्त्रिया ती करीत नाहीत. श्रावण महिन्यात मंगलगाथा जसे की सत्यवान सावित्रीची कथा, अनुसूया अर्धांगिनीची कथा किंवा पार्वतीची महाशक्ती रूपातील गाथा या गोष्टी ऐकल्या व सांगितल्या गेल्या पाहिजेत. याचे कारण काय तर शब्दामध्ये शक्ती असते, पण भक्तीमधल्या शब्दांमध्ये दिव्यता असते. या गाथामध्ये त्या स्त्रियांनी कोणत्या तपश्चर्या केल्या, कोणते कष्ट घेतले आणि कशामुळे त्यांना अखंड सौभाग्य मिळाले हे समजतं. हे केवळ कथा नाहीत, तर त्या आराधनेच्या दारात येऊन जाणारे मंत्र आहेत. आणि या कथा ऐकताना जर डोळ्यात अश्रू आले तर समजा आपल्या आत्म्याने त्या गोष्टींना स्वीकारलं आहे. हीच संमती अखंड सौभाग्याचा आरंभ असते. चौथी गोष्ट पतीच्या नावाने 16 सोमवाराचं व्रत. सुरुवात फक्त श्रावणातच करा. अनेक स्त्रियांना वाटतं की 16 सोमवाराचं व्रत फक्त अविवाहित मुलींसाठी असतं, पण शास्त्र स्पष्ट सांगतं विवाहित स्त्रीने जर हे व्रत आपल्या पतीच्या आयुष्यभराच्या दीर्घायुष्यासाठी केलं तर ती काळवशा होणाऱ्या विधीपासून वाचते. याचा अर्थ जर ज्या स्त्रियांची पती अपघात, रोग किंवा अकस्मात घटनांमुळे आयुष्याच्या संकटात येतात, त्या संकटांपासून संरक्षण फक्त या व्रताने होतं. आणि ही सुरुवात फक्त श्रावण महिन्यात केल्यास ती व्रतांची शक्ती 10 पटीने वाढते. असं अगदी
ऋषींनी सांगितला आहे. पण या व्रतामध्ये एक गुप्त मंत्र आहे जो शिवपार्वतीसह जीवनाआधी संकल्प म्हणून ओळखला जातो. तो मंत्र करताना मनात म्हटल्यास त्याचा प्रभाव अत्यंत शक्तिशाली असतो. पाचवी गोष्ट, हिरव्या व्रतात गायीला नैवेद्य आणि सौभाग्यवतीला ओटी भरवणं. शास्त्रामध्ये एका अप्रतिम गोष्टीचा उल्लेख आहे. गायीच्या सेवा केल्याने पतीचे दुःख नष्ट होतात आणि श्रावण महिन्यात जर तुम्ही हिरव्या साडीत डोक्यावर ओढणी घेत गायीला नैवेद्य दिला तर ते सौभाग्याचं फळ तुमच्या पतीच्या आयुष्यात समृद्धी घडवतो. परंतु यामागे आणखी एक रहस्य आहे. याच दिवशी 2 सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या हाताने ओटी भरावीत. म्हणजेच त्यांना साडी, कुंकू, हरवळ फळ देऊन त्याचा आशीर्वाद घ्यावा. हे एक प्रकारे सौभाग्यवतीचं पुण्य वितरण आहे आणि शास्त्र सांगतं जिचे सौभाग्य दुसरी स्त्री आशीर्वाद स्वरूपात घेते तिच्या पतीला कधीही अनिष्ट ग्रह त्रास देऊ शकत नाहीत. 6वी आणि अंतिम गोष्ट, सावली पूजन आणि आपल्या सासूबाईंच्या चरणांची पूजा. ही गोष्ट सर्वात गूढ आहे. अनेकांना वाटेल सावलीची पूजा कशी करावी, पण शास्त्र सांगतं जेव्हा सूर्य आकाशात बरोबर मध्यावर असतो म्हणजेच मध्यान्ह काळ, तेव्हा स्त्रियांनी आपल्या सावलीला तिळगुळ आणि केवडा पाणी अर्पण करून तिचं पूजन करावं. ही सावली म्हणजेच तिचं कर्म, तिचं भविष्य, तिचा सौभाग्य योग. ज्यावेळी तुम्ही स्वतः सावलीची पूजा करता तेव्हा त्या क्षणी तुम्ही आपल्या आत्म्याशी संवाद साधत असता. हे अतिशय रहस्यमय आणि आध्यात्मिक आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यात आपल्या सासूबाईंना ओवाळून त्यांचं पूजन केल्यास त्यांच्याकडून मिळणारा आशीर्वाद स्त्रीच्या आयुष्यात महादेवाच्या कृपेइतकाच शक्तिशाली असतो, कारण त्या आपल्या सौभाग्य वर्धिनीचे मूळ स्थान आहेत, असं पार्वती मातेनं स्वतः म्हटलं आहे. या 6 गोष्टी केवळ कर्मकांड नाहीत, तर त्या आपल्या आयुष्याला गूढ पण पवित्र ऊर्जेच्या केंद्रबिंदूपर्यंत घेऊन जातात. श्रावण महिन्यात या गोष्टी केल्याने स्त्री स्वतःचा आध्यात्मिक स्तर उंचावते, तिच्या पतीसाठी अदृश्य कवच निर्माण करते आणि त्या दोघांचं सौभाग्य आनंद काळापर्यंत अबाधित राहतं. या 6 गोष्टी जर तुम्ही केलात तर खरंच तुमच्या आयुष्यातून दुःख निघून जाईल व तेही श्रावण संपण्याच्या अगोदर. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, ज्यामुळे त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आता प्रश्न राहतो, या 6 गोष्टींपैकी तुम्ही यंदा श्रावणात कोणत्या गोष्टी पहिल्यांदा करणार आहात? तर श्रावण महिना म्हणजे पृथ्वीवर उतरलेलं शंकराचं व्रतकाल. दरवर्षी या महिन्यात जणू साक्षात कैलास पर्वताचं पुण्य आणि तप एकवटलेलं असतं आणि अशा कालखंडात जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी किंवा स्वतःच्या सौभाग्यासाठी काही विशिष्ट कृत्य करत असेल तर त्या कृतीचं फळ केवळ यामोहित नाही तर पुढच्या अनेक जन्मापर्यंत साथ देणारं असतं. हेच कारण आहे की शास्त्रज्ञांनी, ऋषीमुनींनी व अगदी पार्वती मातेनी सुद्धा स्त्रियांना 6 विशिष्ट गोष्टी करण्यास उपदेश दिला. पण या 6 गोष्टी इतक्या सहज नाहीत. त्यामागे एक तपश्चर्या आहे, एक गूढ आहे आणि ते अद्भुत योग आहे. त्या समजून घ्याव्यात तर पुढे पाहूया. पहिली गोष्ट, पार्वती पूजनामागचं गूढ. जेव्हा स्त्री पार्वतीचं पूजन करते तेव्हा ती केवळ देवीला नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाला जाग करते. कारण पार्वती ही केवळ शिवपत्नी नाही, ती सती आहे, ती अनुसरणीय आहे आणि ती शक्ती आहे. पुराणांमध्ये एक कथा आहे. कालिदासाच्या कुमारसंभव मध्ये वर्णन आहे की पार्वतीने स्वतःला जळत्या सूर्यप्रकाशात उभं ठेवलं होतं. तिनं अंगावर झाडाच्या पानांची वस्त्र घेतली होती आणि अगदी काही दिवस अन्नाविना उपवास केला होता. हे सगळं केवळ शिवाच्या शिवकृपेसाठी. तर ती क्रिया आजच्याही स्त्रियांसाठी एक संदेश आहे की प्रेमासाठी अखंड, नात्यांसाठी त्याग आणि विश्वास ही दोन्ही मूलतत्व आवश्यक आहेत. ज्यामुळे जेव्हा तुम्ही सौभाग्यचिन्ह अर्पण करते तेव्हा तुम्ही त्या शक्तीची एकरूप होतात. पण या पूजनात एक महत्त्वाचं रहस्य आहे.
पूजेनंतर पार्वती मंगलाष्टक हे स्तोत्र स्त्रियांनी म्हटलं अत्यंत फलदायी ठरतं. त्यामुळे फक्त पतीचं संरक्षण नाही तर संतानवृद्धी, घरातील वंशवृद्धी आणि सुखप्राप्ती होते. या स्तोत्रात असा एक श्लोक आहे, सौभाग्य देही मे नित्य सौम्य रूपे मम प्रिय. या एका ओळीने आयुष्यभराचं सौभाग्य तुमच्यासोबत चालतं. दुसरी गोष्ट, बेलपत्र अर्पणामागचं गूढ तंत्र. बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय, पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक बेलपत्राची 3 पाने त्रिगुणांचं प्रतिनिधित्व करतात, सत्व, रज आणि तम. जर स्त्रीने स्वतः हाताने बेलपत्र तोडून ते त्या दिवशी नवविवाहित जोडप्यांना नावाने अर्पण केलं तर त्यावेळी ती स्वतःच्या अंतरात असलेल्या 3 दोषांचं शुद्धीकरण करते. शास्त्र सांगतं, बेलपत्र म्हणजे मनाची आराधना. जेव्हा आपण एखाद्याच्या नावाने शिवाला अर्पण करता तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात तुम्ही शिवाची कृपा पोहोचवत असता. ही कृती म्हणजे एक प्रकारची जीवनरेखा बदलणारी विद्या. याविषयी एक रहस्य कथा आहे. काशीमध्ये नलिनी नावाची एक साध्वी होती. तिने दर श्रावणात 10 जोडप्यांच्या नावाचे बेलपत्र अर्पण केले. ती स्वतः ब्रह्मगिरीची होती, पण तिच्या घरात अनेक वर्ष सुखसमृद्धी राहिली. शिष्य विचारायचे, ताई तुम्ही तर विवाहिता नाही, मग सौभाग्य कुठून येतं? तेव्हा ती म्हणे, मी दुसऱ्यांचे सौभाग्य वेलांटीत घालते आणि त्या माझा जीवन जरवतो. तिसरी गोष्ट, मंगलगाथांचे मानसिक प्रभाव. गोष्टी ऐकणं हा फक्त विरंगुळा नाही, तो एक चैतन्य निर्मितीचा उपाय आहे. जर स्त्रीने मंगलगाथा श्रावणात ऐकल्या तर तिच्या मनात असलेले नकारात्मक विचार, चिंता आणि शंका विरघळतात. कारण या गाथा म्हणजे सद्गुणांचे बीजमंत्र. सावित्री सत्यवानाची मृत्यूशी झुंज देणे, आपल्या पतीसाठी त्रिदेवतांना मात देणे. या कथा केवळ ऐकण्यात सुंदर नाहीत, त्या ऐकताना मेंदूतून ऑक्सिटॉसिन नावाचा हॉर्मोन स्रवतो, जो प्रेम, विश्वास आणि दृढ करतो. या आधुनिक मानसशास्त्राची सिद्धांत आहे. विशेष म्हणजे या कथा ऐकताना जर मेणबत्ती किंवा दिवा लावला असेल तर त्यांच्या ज्योतीच्या प्रकाशात ती शक्ती अजून तीव्रतेने कार्य करते. काही स्त्रिया म्हणतात, श्रावणात गाथा ऐकल्यावर घरात एक वेगळंच समाधान मिळतं आणि हेच समाधान सौभाग्याचा गाभा आहे. चौथी गोष्ट म्हणजे 16 सोमवार व्रत आणि त्यामागील तपाचा योग. हे व्रत केवळ संकल्प नाही तर एक जन्म बदलणारा योग आहे. कारण प्रत्येक सोमवार म्हणजे एक पवित्र तपयात्रा. पहिल्या सोमवाराच्या ब्रह्ममुहूर्तात उठून अंघोळ करून रुद्राभिषेक करून फक्त एक इच्छा करावयाची, माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो. ही इच्छा दर सोमवारी पुन्हा पुन्हा शंकराला अर्पण करायची. 16 सोमवार पूर्ण होताना शंकर स्वतः तुमचं व्रत स्वीकृत करतो असं म्हटलं जातं. एका प्राचीन ग्रंथात व्रतकथासार मध्ये लिहिलंय, ज्या स्त्रिया 16 सोमवार व्रत करतात त्यांच्या पतीच्या आयुष्याला मृत्यूभोवती अडलेली संकट उघडून टाकली जातात. हे व्रत म्हणजे एक अदृश्य रक्षण चक्र. त्यामध्ये एक रहस्य मंत्र आहे, ओम सोमेश्वराय नमः. हा मंत्र दर सोमवारी 11 वेळा जपल्यास त्याचा चमत्कारी परिणाम दिसू येतो. पाचवी गोष्ट, गाईला नैवेद्य आणि सौभाग्यवतीची ओटीने अंतर्गत अर्थ. गाईला अन्नदान म्हणजे पृथ्वीला शांती देणं. तिच्या श्वासात सकारात्मकता असते. जर स्त्रीने गाईला नैवेद्य दिला आणि त्यावेळी हिरव्या साडीत श्रीयुक्त म्हणजे दर तिच्या जीवनात लक्ष्मीचे शुद्ध प्रवेशद्वार उघडतात. गायीने पूजन म्हणजे सृष्टीमातेला अर्पण. ओटी भरवणं ही केवळ परंपरा नाही, ती एक वर्तुळ पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे. ज्यावेळी एक स्त्री दुसऱ्या सौभाग्यवतीला साडी, कुंकू, नारळ आणि हार अर्पण करते तेव्हा त्या दोघींमधील शक्तींचे आदानप्रदान घडते आणि या देवीनं तुम्हाला आशीर्वाद दिला तर तिचं सौभाग्य तुमच्यावर झरून येतं असं शास्त्र सांगतं. आता 6वी गोष्ट पाहूया, सावली पूजनाने आध्यात्मिक स्तंभ. ही सर्वात रहस्यमय गोष्ट आहे. सावली म्हणजे आपणच, आपण दृश्यात नसलेलं जेव्हा तुम्ही सावलीची पूजा करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या उणिवा, दोष, चुका स्वीकारता. सावली ही शिवाची माया आणि मूळ आहे. सावलीला अर्पण केलेलं पाणी म्हणजे आत्मशुद्धीकरण. केवडा, तिळगुळ
हे सुगंध आणि गोडवा आत्म्याला अर्पण करणारे घटक आहेत. सासूबाईंची पूजा ही सामाजिक संस्कृतीचा मूल आधार आहे. जी स्त्री सासूबाईंना प्रेमाने ओवाळते तिच्यावर शिवपार्वतीचा आशीर्वाद असतो. कारण त्या सासूबाई म्हणजे त्या घरातील स्त्रीधर्म, संस्कार आणि परंपरेचं प्रतीक असतात. शास्त्रात लिहिलंय की सासूंच्या स्त्रीच्या चरणाचं स्त्रीचं अखंड सौभाग्य सापडतं. जेव्हा सासूबाई स्त्रीला मनापासून आशीर्वाद देतात तेव्हा त्या वचनांचं सामर्थ्य आकाशातूनही जड असतं. ही 6 गोष्टी तर कोणत्याही चमत्कार किंवा अंधश्रद्धा नाहीत. या आत्म्याला जोडणारे, नात्यांना बळ देणारे आणि भविष्याचं कल्याण करणारे शुभ कर्म आहेत. श्रावण हा एक काळ आहे जिथे प्रत्येक क्षणात शिवाचं अस्तित्व आहे आणि त्यात स्त्री जर प्रेम, श्रद्धा, संयम आणि विधीने ही 6 कृत्य करेल तर तिच्या आयुष्याला ना भंग, ना संकट, ना दुःख लागू शकतं. आजपासून तुमच्या श्रावणाच्या या पवित्र प्रवासाला या 6 गोष्टींच्या सोबतीने सुरुवात करा आणि अनुभवा अखंड सौभाग्याचा अमर प्रकाश. या 6 गोष्टी करता करता स्त्रियांनी व्रताचं संकल्पन मनात सतत ठेवावं आणि सर्व कर्म श्रद्धा व नम्रतेनं पार पाडावं. तसेच या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.